ही घटना आहे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील. सुदर्शा आणि प्रीती यांचा संसार सुखाचा चालला होता. वयाची 35 वर्ष गाठलेली प्रीती आता 2 मुलांची आई झाली होती. आर्थिक परिस्थिती सधन, जन्मजात रूप, नीटनेटकेपणा आणि पतिसुखाने आलेली झळाळी यामुळे प्रीतीचे रूप खुलून आले होते. तिची सुंदरता कोणालाही मोहात पाडेल अशी होती. आता तिचा रिकामा वेळही तिला खूप भेटत होता. हळूहळू ती मोबाईलमध्ये रमू लागली. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाली आणि तिच्याकडे शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. अनेक पुरुष तिला फोटोवर कमेंट करत होते, तिच्या रूपाची स्तुती करत होते. या आभासी दुनियेची तिला चटक लागली आणि ती त्यात गुंतत गेली. ती नेहमी कोणाशी ना कोणाशी तरी चॅटिंग करत होती. तिची इच्छा होती की तिला कोणीतरी मित्र भेटावा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावे, आपल्या मनातील इच्छा त्याला सांगावे असे तिला मनोमन वाटत होते. तिचा नवरा तिच्या जवानीचा उपभोग घ्यायला कमी पडत होता असे तिला वाटत होते. परके पुरुष किती स्तुती करतात, प्रेमाचे प्रस्ताव देतात, ते तिला हवेसे वाटू लागले. पुरुषांनी केलेल्या स्तुतीमागचा हेतू मात्र तिच्या लक्षात आला नाही. या दिनांक 15 जून रोजी इंस्टाग्रामवर तिला एक मित्र भेटला. त्याचे नाव पुतीन गौडा असे होते. तो मंड्याजवळील करोती गावचा असून तो अभियांत्रिकी इंजिनियर असल्याचे तिला समजले. त्या दिवसापासून ते दोघे 2 ते 3 दिवस चॅटिंग करू लागले. देखणा व रुबाबदार पुतीन 28 वर्षीय पुतीन गौडा तिचा नजरेत भरला होता. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे ती त्याच्यावर भाळली. दोघेही चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांसमोर बोलू लागले आणि एकमेकांच्या निवडी शेअर करू लागले. तिचे वय 35 पार असले तरी तो तिच्यावर भाळला होता. या तरुणाबांड पुरुषासोबत मनसोक्त प्रणय करावा अशी इच्छा आता तिच्याही मनात येऊ लागली. हळूहळू दोघेही चॅटिंगमधून अश्लील बोलू लागले. सधन कुटुंबातील असल्याने त्यालाही कशाची भीती नव्हती. दोघेही मनमोकळेपणाने चॅटिंग करता करता सेक्स चॅट करू लागले. मग दोघांनी सेक्स करण्याची इच्छा बोलून दाखवली. दोघांच्याही मनात वासनेची आग लागल्या असल्याने भेटीसाठी वेळ लागला नाही. या दोघांनी बाहेर भेटण्याचा प्लॅन केला. त्यानुसार प्रीती ही रविवार दिनांक 22 जून रोजी आपल्या घरातून नवरा घरी नसताना बाहेर पडली. तिने पुतीन गौडा याला हसन येथे येण्यास सांगितले. त्याने एक कार भाड्याने घेतली. त्या कारने तो मंड्याहून हसन येथे आला. दोघेही त्या कारने म्हैसूरला आले. तेथे त्यांनी कृष्णराजा सागर, म्हैसूर गार्डन व पॅलेस बघितला. दोघांच्या सहवासाने ते खुलले होते. ते दोघे त्या सागर परिसरातील एका लॉजमध्ये राहिले. त्या खोलीतील एकांतात प्रीतीने तिचा भरलेला देह पुतीनच्या हवाली केला आणि त्याने तिच्या देहाचा मनसोक्त आनंद लुटला. ती विवाहित होती. 2 मुलांची आई होती. तिला कामक्रीडेचा अनुभव होता. पुरुषाला काय हवे हे तिला माहीत होते. तो अविवाहित होता, तरुणाबांड होता. त्याला स्त्रीचा उपभोग घेण्याची प्रचंड भूक होती. तो खवळलेल्या जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडला. तिला पूर्ण विवस्त्र करून त्याने रातभर तिचा मनमुराद आनंद घेतला. तिलाही त्याचा तो आवेग आवडला. तिनेही मनसोक्त सुख भोगले. दुसऱ्या दिवशी तो तिला परत जाऊ असे म्हणू लागला. पण तिला त्याच्या शरीराची इतकी ओढ लागली होती की परत जाण्यास नकार देत होती. आपण येथेच थांबू आणि मनसोक्त सेक्स करू असे म्हणत होती. वास्तविक त्यांची अवघी 2-3 महिन्याची ऑनलाईन ओळख होती. दोघांनाही एकमेकांबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती होती. बाकी काहीही माहीत नव्हते. तो केवळ तिच्या शरीराचा भोग घ्यायचा आणि मजा मारून निघून जायचे या विचाराने आला होता. रात्रभर तिचा भोग घेऊन तो तृप्त झाला होता. पण ती मात्र समाधानी झाली नव्हती. तिला अजून सुख हवे होते. घरी नवरा
प्रमाणे सुख देत नाही, आता तूच मला सुख दे असे ती म्हणत होती. ती त्याला तिथेच राहण्यासाठी आग्रह करत होती. पुन्हा पुन्हा सेक्स करण्याचा हट्ट धरत होती. हॉटेलचा कितीही खर्च येऊ दे, मी देते, पण मला सुख दे, इतकेच ती म्हणत होती. पण आता तो थकला होता. तो काहीही तिथे थांबायचा तयार नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी ती घरी परत न आल्याने तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तिचा फोनही बंद लागत असल्याने पोलिसांनी तिच्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केले. तेव्हा ते म्हैसूरला असल्याचे निष्पन्न झाले. ती विवाहित आहे, तिला 2 मुले आहेत. आपण अजून अविवाहित आहोत. तिच्याकडून पाहिजे तसे सुख मिळाले. आता तिच्यापासून तिचा पिच्छा सोडून घ्यावा असा विचार पुतीन करत होता. तो काही म्हैसूर येथे थांबायला तयार नव्हता. तर तिने परत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरल्याने त्याने तिला आपल्या गावी मंड्या इकडे जाऊ असे, तिथे तुझ्याशी संबंध करतो असे सांगितले. तिला म्हैसूरहून मांड्याला कारने आणले. मंड्याजवळील KRG पिटा येथे ते दोघे रात्रीच्या सुमारास पोचले असता तिथे शारीरिक संबंध करूया असे सांगितले. त्यावेळी त्याने नकार देत तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले. तिच्यासारख्या बाईने इतक्या खालच्या थराला जाऊ नये असे त्याला वाटत होते, परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. कटेरपट्टा येथे पुतीन गौडा याने शेत होते. त्याने तिला रात्री आपल्या शेतातील घरात नेले. तेथे त्याने तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर तुटून पडला. तिनेही त्याच्याकडून ओरबाडून सुख घेण्यास सुरुवात केली. जोरदार सेक्सनंतर तिची वासना शांत झाली नव्हती. तो थकून गेला होता. तिच्या या वागण्याने त्याच्या रागात भर पडली. दोघात पुन्हा वाद सुरू झाला. आता ही बाई काही आपली पाठ सोडणार नाही या विचाराने तो घाबरला. तिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर तिचा आवाज कायमचाच बंद केला पाहिजे असे त्याला वाटले. हा विचार त्याने त्यावेळी अंमलात आणला. भांडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात त्याने बाजूलाच पडलेला दगड उचलून जोरात घातला. त्या सरशी तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्याने तडफडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात पुन्हा दगड घातला. त्या सरशी तिचा जागीच मृत्यू झाला. आता तिच्या मृतदेहाचे करायचे काय याचा विचार तो करू लागला. त्याचे डोके काही चालेना. करोती आणि कटोरगट्टा जंगल ही जवळपास असल्याने त्याने तेथील परिसराची माहिती होती. त्यावेळी रात्रीचे 1:30 वाजले असतील. त्याने शेतात काम करण्याचा टिकाव आणला. करोती येथील आपल्या शेताच्या बांधाकडेला मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात त्याने प्रीतीचा मृतदेह पुरला. पण रात्री त्याच्या डोळ्यावर अंधारी येत असल्याने तो मृतदेह अर्धवट पुरला गेला होता. मंगळवार दिनांक 24 जून रोजी स्थानिक लोकांना कटेरगट्टा येथील जंगलातील शेतात एक महिलेचा मृतदेह अर्धवट पुरल्याचे दिसून आले. या लोकांनी ही माहिती मंड्या पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पंचांना बोलावून पोलिसांनी मयत महिलेचा मृतदेह त्या खड्ड्यातून बाहेर काढला. घटनास्थळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना आणि फॉरेन्सिक लॅब तसेच श्वान पथकालाही बोलवून घेतले. श्वान पथक थोड्या अंतरावर जाऊन घुटमळले. मयत महिला कोण, तिचा इथे मृत्यू कोणी मारून टाकले आणि पुरले याचा पोलीस शोध घेऊ लागले. त्यावेळी हसन पोलीस ठाण्यात 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली महिला आणि मयत महिला ही एकच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंड्या पोलिसांनी हसन पोलिसांशी संपर्क केला. घटनास्थळी मयत महिलेच्या पतीला म्हणजे सुदर्शनला बोलावून घेतले. त्याने मयत महिला ही आपली पत्नी प्रीती असल्याचे सांगून ओळख पटवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी प्रीतीविषयी सुदर्शनकडून माहिती घेतली. तो रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी होसन कोपल्ली येथील घरातून निघून गेल्याचे पोलिसांना सांगितले. ती रविवारी
गेली असल्याने पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन तपासून पाहिले, तर तिचे लोकेशन हे म्हैसूर आणि जवळच्या परिसरात दाखवत होते. तसेच तिच्या मोबाईलवरून ती सतत पुतीन गौडा याच्याशी चॅटिंग करत असल्याचे आणि त्या दोघांनाही एकमेकाशी 2-4 दिवसात बऱ्याच वेळेला संपर्क झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मांड्या पोलिसांनी पुनीत गौडा याचा शोध घेऊन त्याला करोती या त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. तो पोलिसांना मयत महिलेला मी ओळखत नाही हे सांगत होता. परंतु पोलिसांनी त्याला तिच्याशी केलेले चॅटिंग दाखवले. तसेच प्रीतीचा मृतदेह तुझ्या शेतातील खड्ड्यात कसा असा प्रश्न विचारला असता तो पोलिसांच्या प्रश्नात अडकला. त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपला गुन्हा मान्य केल्यानंतर पोलिसांनी प्रीती हिचा नवरा सुदर्शन याच्याकडून फिर्याद घेतली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रीती सुदर्शा वय 35 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुनीत गौडा वय 28 याच्या विरोधात भारतीय कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व या गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला. या घटनेचा तपास पुढील तपास मंड्या आणि हसन पोलीस करत आहेत. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.